नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. सकल मराठा समाज पाटण तालुका यातील देवगड विभागातील काळगाव, कुंभारगाव यासहित आजूबाजूच्या गावातील सर्व सक्रिय मराठा बांधव, आंदोलनातील सर्व सक्रिय मराठा बांधव या ठिकाणी मुंबईमध्ये उपस्थित आहेत. आपला जो आरक्षणाचा लढा चालू आहे त्या लढ्याला अनेक सरकारांनी वेगवेगळ्या प्रकारे चालढकलपणा केलेला आहे, तो सिद्ध झालेला आहे. तर मराठ्यांचा गनिमेगाव काय असतो हे दाखवायची वेळ आलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून सकल मराठा समाजाच्या वतीने येणाऱ्या निवडणुकीत प्रस्थापित आणि जे विरोधक असतील त्या दोन्ही नेत्यांना धडा शिकवायचं काम सकल मराठा समाज करणार आहे. यामधून काय सिद्ध होईल हे येणारा काळ सांगेल. सातारा जिल्ह्यामधून मराठा समाजाच्या वतीने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये 1000 उमेदवार देण्याचे सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने ठरवण्यात आलेले आहे. त्याचाच भाग म्हणून मराठ्यांचा क्रांतिसूर्य कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या भागातून ज्यांनी मराठा आरक्षणासाठी सर्वप्रथम स्वतःची प्राणांची बाजी देऊन बलिदान दिले व आरक्षणाचा लढा चालू केला, त्या अण्णासाहेबांना अभिवादन म्हणून त्यांच्या भागातून पाटण तालुक्यातून म्हणजे अण्णासाहेबांचा भाग जो आहे त्या भागातून खासदारकीला लोकसभेच्या निवडणुकीला भागातून 50 उमेदवार सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने आजची बैठक झाली. त्या अनुषंगाने उमेदवार उद्या जाहीर केले जाणार आहेत. यशस्वीरित्या या बैठकीचे नियोजन झालेलं आहे. त्याबद्दल सर्व सकल मराठा समाजाचे व सर्व बांधवांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. एक मराठा, लाख मराठा. एक मराठा, लाख मराठा.